सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, 10वी 12वी 2026 बोर्ड परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी एवढी इम्पॉर्टंट अपडेट आली आहे ना, खूपच महत्त्वाची आणि एकदम लेटेस्ट. म्हणजेच की आजचीच ही अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो 10वी 12वी 2026 बोर्ड परीक्षेसाठी. तर पहा, ही अपडेट पाहिल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की हे खरं आहे की नाही, हे चुकीचं सांगत आहेत का. बट पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला मी जे खरं आहे ते पूर्ण सांगणार आहे, म्हणजेच तुम्हाला इथं समजून जाईल. ठीक आहे. त्या अगोदर मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे पहा, चॅनलवरती नुसार सबस्क्राईब करून ठेवा, कारण की 10वी 12वी 2026 बोर्ड परीक्षेसाठी एक इम्पॉर्टंट व्हिडिओज तुमच्यासाठी येणार आहेत प्रिपरेशनवाले, जेणेकरून तुम्ही 100% एवढे चांगले मार्क्स मिळवणार आहात की गॅरंटीड तुम्हाला इंग्लिश, मराठी, हिंदी अशा विषयामध्ये तुमचा स्कोर वाढणार आहे. ठीक आहे. तर सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अपडेट नेमकी कोणती आहे. तर पहा, ही अपडेट आपल्याला सकाळ या न्यूजमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मी अगोदर या न्यूजचं हे चेक केलं की ही वेबसाईट तर रिअल आहे ना, म्हणजे ज्याच्यामध्ये न्यूज लिहिलेली आहे आर्टिकल. तर सकाळ हे आपलं मराठीमधलं एक न्यूज चॅनल आहे, तर ट्रस्टेड आहे. ठीक आहे. याच्यावरती आपण ट्रस्ट नक्कीच ठेवू शकतो. ठीक आहे. मराठीचं न्यूज आर्टिकल आहे हे. ठीक आहे. तर जे आहे आर्टिकल आपण इथं पाहूया आता काय सांगितलेलं आहे. तर पहा, न्यू एक्झाम रूल्स, नवीन एक्झामचे रूल सांगितले. याच्यामध्ये काय चेंज आहे पहा. विद्यार्थ्यांनो, 10वी 12वी बोर्ड परीक्षेची भीती सोडा. का? कारण की यंदा अनुत्तीर्ण होणे जवळपास अशक्य. या नवीन नियमामुळे टेन्शन कमी झालं. असा कोणता नियम आला की त्याच्यामुळे अनुत्तीर्ण म्हणजे नापास होण्याचं टेन्शनच दूर झालं? असा कोणता नवीन नियम आला? तर मीही तो वाचून शॉक झालो की असा हा नियम कसा काय म्हणजे आलेला आहे. ठीक आहे ना. जसं की अपडेट पाहू शकता तुम्ही, अपडेट आहे 18 नोव्हेंबरची, म्हणजे जवळपास इथं 1-2 दिवसच झाले आणि आज मला हे आर्टिकल इथं दिसलं आहे. ठीक आहे. तर पहा काय सांगितलेलं आहे. ओके. तर पहा, महत्त्वाचं सांगतो मी तुम्हाला. ओके. आपल्याला टाईमपास इथं नाही करायचं आहे. जी इम्पॉर्टंट अपडेट आहे तेच मी तुम्हाला सांगतो. तर पहा, अपडेटमध्ये काय सांगितलेलं आहे. तर अपडेटमध्ये असं आहे की पहा, की बोर्डाने प्रश्नपत्रिकेचे स्वरूप इतके सोपे केले आहे की थोडेसे कष्ट करून प्रत्येक विद्यार्थी सहजपणे उत्तीर्ण होऊ शकतो. पण का असं पहा, यावेळी 10वीमध्ये पहा, लक्ष ठेवा, 10वीमध्ये त्रिभाषी सूत्र कसं मराठी, एक मिनिट, मराठी, हिंदी आणि इंग्रजी. ठीक आहे. 10वीमध्ये मराठी, हिंदी आणि इंग्रजी त्रिभाषी सूत्र लागू करण्यात आले. म्हणजेच त्रिभाषी सूत्र म्हणजेच काय की पहा, की या सूत्रानुसार म्हणजे त्यानुसार तिन्ही विषयामध्ये एकूण 105 गुण उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसे आहेत. म्हणजे समजू शकता, इंग्लिश प्लस मराठी, ओके, इंग्लिश, मराठी प्लस हिंदी हे 3 विषय मिळून तुम्हाला किती 105 मार्क आणले तर तुम्ही काय उत्तीर्ण होण्यासाठी पुरेसे आहात, असं त्यामध्ये म्हटलेलं आहे. याचा अर्थ असा की जर एखाद्या विद्यार्थ्याने एका विषयात 65, इथं चुकीचं लिहिलेलं आहे, इथं 85 त्यांचं म्हणणं असेल, 85, आणि इतर 2 विषयात 20 गुण आणले, म्हणजे 85 आणि 20 किती झाले तर 105. ठीक आहे. मिळवले तरीही तो उत्तीर्ण मानला जाईल, असं या आर्टिकलमध्ये लिहिलेलं आहे. ओके. पुढे अजून काय सांगितलेलं आहे ते सुद्धा पहा. पुढे सुद्धा त्यांनी महत्त्वाचं सांगितलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलं आहे की बोर्डाच्या परीक्षेत गणित आणि विज्ञान या विषयात एकत्रितपणे 70 गुण आवश्यक आहेत. म्हणजे पहा, गणित म्हणजे मॅथमॅटिक्स प्लस विज्ञान म्हणजे सायन्स दोन्ही मिळून किती एकत्रितपणे फक्त 70 गुण आवश्यक असं त्यांनी सांगितलेलं आहे, आवश्यकता आहे असं लिहिलेलं आहे. याचा अर्थ म्हणजे हे मी म्हणत नाही आहे, हे मी आर्टिकलमधलं तुम्हाला सांगत आहे. याचा अर्थ बोर्डाने आता विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. नापास होण्याची शक्यता जवळपास संपुष्टात आणली आहे. बोर्डाने यावर्षी प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पूर्णपणे बदलले आहे. प्रश्न आता अशा प्रकारे डिझाईन केले आहेत की जर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम समजून घेतला, अभ्यास केला तर निश्चित चांगले गुण मिळू शकतील. आता महत्त्वाचं, मॅथमॅटिक्स, सायन्स, विज्ञान, गणितासाठी 70 मार्क्स, इंग्लिश, मराठी, हिंदीसाठी 105 मार्क्स आणले तर तुम्ही पास व्हाल. ही आपल्याला न्यूज मी तुम्हाला सांगितलेली आहे या आर्टिकलमधली. मग आता हे खरी आहे का तर पहा, जसं सकाळ हे न्यूज चॅनल आहे, हे तर आपण ट्रस्ट करू शकतो. ठीक आहे. पण मी बाकीचं सर्च केलं गुगलवरती की खरंच अशी कोणती न्यूज आहे का, किंवा बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईटवरती अशी काही नोटिफिकेशन आहे का, तर मला इतर कोणतीही न्यूज दिसली नाही अशी. त्याबरोबर ऑफिशियल नोटिफिकेशनसुद्धा बोर्डाच्या वेबसाईटवरती नाही आहे. ठीक आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, 2 इथं चान्स आहेत. एक तर हे न्यूज खरी पण असू शकते आणि एक तर ही न्यूज खरी पण नसू शकते. 2 चान्स आहेत इथं. ठीक आहे. आणि कारण का म्हणत आहे, कारण की ऑफिशियल अजून असं नोटिफिकेशन असं काही नाही आलेलं आहे. ठीक आहे ना. म्हणून याच्याबद्दल म्हणजे तुम्हालासुद्धा कन्फ्युजन होऊ नये म्हणून सांगतो, तुमचा अभ्यास तुम्ही करत राहा. याच्याबद्दल अजून जशी ऑफिशियल अपडेट येईल ना, येऊ शकते, जर हे खरं असेल तर मी तुम्हाला इथं नक्की देणार आहे. त्यावेळी तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा, म्हणजे जसा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ठीक आहे. तोपर्यंत पुढे व्हिडिओ शेअर करा आणि याचा तुम्ही जास्त विचार करू नका, तुमचा स्टडी तुम्ही
करत राहा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.